अमित ठाकरेंकडून नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, पुतळा अनावरण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध, आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। भाजपच्या आक्रमक आंदोलकांनी मालवणी परिसरातील दुकानं जबरदस्तीने बंद केली, बॅनर फाडत जोरदार निषेध, असलम शेख यांना अटक करण्याची मागणी। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी, स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी। अमित साटमांच्या कार्यालयावरील हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार, काँग्रेसच्या आंदोलनावरून प्रवीण दरेकरांचा इशारा। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल, हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू, आदित्य ठाकरेंची टीका। मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचे बाप फडणवीस आमच्याकडेच आहेत, लोणावळा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुरेखा जाधवांचं बेताल वक्तव्य। भोरमध्ये अजित पवारांची सत्ता, पण मुख्यमंत्री फडणवीसच, प्रचार सभेत मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान, भाजपने भोरमध्ये मटका किंग उमेदवार दिल्याचा आमदार शंकर मांडेकरांचा आरोप।